त्यावर आलेले आहात जेव्हा सगळा महाराष्ट्र मराठी, हिंदी, तिसरी भाषा कधीपासून शिकवायची अनिवार्यता वगैरे अशा अनेक गोष्टींचं एक वादळ म्हणूया आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये खरंच सगळ्यात बेसिक कळीचा मुद्दा जो आहे तो भाषा शिकवताना कोणत्या वयापासून मातृभाषेशिवायच्या भाषांची सक्ती व्हावी किंवा ती शिकवण्याचा आग्रह धरला जावा. पहिल्या इयत्तेतल्या मुलांना ज्यांचं वय 5-6च्या आसपास असतं अशा मुलांच्या माथ्यावर एक नाही, दोन नाही, 3 भाषा मारण्याचं सध्या महाराष्ट्रामध्ये विचार सुरू आहे. आणि त्याला असं म्हटलं जातं की त्या वयामधल्या मुलांची आकलन क्षमता खूप जास्त असते, त्यामुळे त्या गोष्टी ते पटकन आत्मसात करतात. आणि जर 3-3 भाषा मुलं शिकली तर ती मागं पडणार नाहीत. तर 2 प्रकारचे विचार याच्यातून मांडले जात आहेत. तुम्हाला याच्यामध्ये कोणाच्या सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये जास्त ते ताकद वाटते किंवा कोणाचा मुद्दा जास्त योग्य वाटतो? कट्टा कानडी शब्द आहे. अच्छा. हो. कट्टा म्हणजे असं छोटं गाव जिथं आठवड्याचा बाजारही भरतो. अच्छा. मराठीने स्वीकारला. मराठी समृद्ध झाली. भाषा आपण वेगळ्या अर्थानं वापरायला लागलो. हो. सराफ कट्टाही असू शकतो. तो बाजाराशी, सराफांचा बाजार. भाषा हा प्रदेश किंवा प्रांत याला सीमा असतात, व्याकरणाने ठरवलेल्या असतात आणि मौखिक व्यवहाराने ठरवलेले असतात, पण त्याला भिंती नसतात. भाषेच्या सीमा नेहमी पोरस असतात. एका भाषेतून दुसरे शब्द येत असतात. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला आपण एकच भाषा बोलतो असं वाटतं त्या व्यक्तीच्या भाषेमध्ये अनेक भाषांचे शब्द आलेलेच असतात, कळत नकळत. तर केवळ एक भाषिक व्यक्ती ही जगात कुठेही उपलब्ध नाही आहे. बाकी राहिलं शासकीय धोरण. मराठी शिकवावी का मराठीखेरीज अजून काही शिकवावं, हे जे सरकारी धोरण आहे त्यांनी भाषांचं नुकसानही होत नाही आणि भाषांचा फायदाही होत नाही. फक्त सरकारची स्वतःची क्षमता आणि पात्रता ह्याच्यावरचं ते रिफ्लेक्शन आहे. आणि आत्ताचं सरकार जर हिंदी पण पहिलीपासून शिकवा असं म्हणत असेल तर ह्याचा अर्थ महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांचा विचार करून भाषिक धोरण ठरवण्यापेक्षा दिल्लीमधल्या सरकारने काय सूचना दिलेत ह्याच्या आधारावर धोरण ठरवलं जातं असं आपण म्हणू शकू. आणि ते मराठी माणसावर अन्यायकारक आहे असं मी मानतो. बाकी प्रश्न तुम्ही जो विचारला आहे की एक व्यक्ती किती भाषा शिकते, लहानपणी किती भाषा डोक्यामध्ये राहू शकतात, तर मेंदूमध्ये जो भाषाचा व्यवहार आहे त्याच्यासाठी 85 बिलियन म्हणजे कितीतरी शेकडो, 8500 हजार कोटी इतके न्यूरॉन्स काम करतात. आणि ते लहान मुलाच्या डोक्यामध्ये कितीही भाषा स्वीकारू शकतात अशा प्रकारे त्याची रचना असते. 1, 2, 3, 4, 5 भाषाही लहान मूल आत्मसात करू शकतं जर सक्ती नसेल तर. सक्ती असेल तर प्रत्येक मूल ते रिजेक्ट करेल भाषा. फक्त एवढंच आहे की व्यक्ती जेव्हा मोठी होती तेव्हा त्याची जगण्याची संपूर्ण दृष्टी, वर्ल्ड व्ह्यू ही मातृभाषेशी निगडीत असतं. तर आत्ता जो राजकीय वाद आहे की सरकारचं धोरण ठीक आहे का नाही, तो वाद उद्या संपलेला असेल आणि साधारणपणे 50 किंवा 100 वर्षांनी जर कोणी मागं वळून बघितलं तर तो वाद किती तात्पुरता होता, वरवरचा होता हे त्या व्यक्तीला ध्यानात येईल. आज मी असं बोलायचं स्वातंत्र्य मला नाही आहे कारण नक्की भूमिका घ्यायला लागेल हे मला समजतंय, पण जे सत्य आहे ते मी सांगायचे प्रयत्न करतो. पण त्यातला सगळ्यात म्हणजे एक अगदी बेसिक प्रश्न किंवा मुद्दा हा की पहिलीपासूनच्या पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या